आता बातमी बुलढाण्यामधनं बुलढाण्याच्या केस गळती प्रकरणाचं नेमकं कारण समोर आलंय। आयसीएमआर पथकाच्या अहवालानुसार केस गळती झालेल्या पीडितांच्या रक्तात सेलेनियम असल्याचं समोर आलं। सेलेनियम हा जड धातू असल्याचा हा अहवाल आहे। अधिक माहिती जाणून घेऊया, आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्यासोबत आहेत। संजय, या अहवालामधल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आता समोर येत आहेत आणि आता निश्चित कारण सापडले असं म्हणू शकतो आपण? नक्कीच अश्विन, गेल्या एक महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावांमध्ये केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता आणि यामुळे आरोग्य प्रशासन पूर्णपणे अलर्ट झालं होतं। स्थानिक आरोग्य प्रशासनापासून तर देशाच्या सर्वोच्च रिसर्च जी एजन्सी आहे आयसीएमआर याचं पथकही या गावात आलं। या ठिकाणी त्यांनी अभ्यास करून आज या केस गळतीचं नेमकं कारण शोधून काढलंय। या परिसरातील जे केस गळतीचे रुग्ण आहे यांच्या केसांमध्ये आणि रक्तांच्या नमुन्यामध्ये सेलेनियम या जड धातूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे केस गळती असल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे। खरं तर सेलेनियम हा जड धातू आहे, हा शरीरासाठी खरं आवश्यकही असतो, मात्र त्याचं प्रमाण हे नियंत्रित असावं। कमी प्रमाण असलं तर केसांची वाढ होते आणि जास्त प्रमाण जर असलं तर केस गळती होते, असा काहीसा प्रकार या परिसरात आपल्याला आढळतो आहे। मात्र जे काही या परिसरातील नागरिक आहे हे सध्या या प्रकाराबद्दल भयभीत आहेत आणि काही नागरिक आपल्यासमोर आहेत। या तुमच्या परिसरात जी केस गळती होते, काय प्रकार आहे नेमका? आतापर्यंत तर नेमके कशामुळे केस गळले हे कळत नव्हतं, परंतु जे रिसर्च अहवाल आला त्याच्यामध्ये समजलं की सेलेनियम नावाचा जो जड धातूचं प्रमाण आहे की जे शरीरासाठी आवश्यक असतं केसांसाठी, परंतु त्याचं प्रमाण अतिशय जास्त झाल्यामुळे केस गळत आहेत। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या परिस्थिती कशी आहे तुमच्या परिसरात? आता परिस्थिती सध्या नागरिक भयभीतच आहेत या गोष्टीमुळे। तर अश्विन, आपण बघू शकतोय की आता गेल्या महिनाभरापासून या परिसरात उत्सुकता होती की हे केस का गळत आहेत। मात्र एक महिन्याच्या रिसर्च नंतर आयसीएमआरने हे शोधून काढले, मात्र अद्यापही हा प्रकार समोर आला नाही की या व्यक्तींच्या शरीरात नेमकं हे सेलेनियम जातंय कुठून, खाण्यातून जातंय का पाण्यातून जातंय, याबद्दल अद्यापही माहिती उपलब्ध झाली नाही। मात्र हा अहवाल तयार असून आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना हा अहवाल देण्यात येणार आहे आणि त्यानंतर या अहवालावरून जिल्हा प्रशासन या परिसरात या केस गळतीचा जो प्रकार आहे यावर नियंत्रण मिळण्याचा प्रकार म्हणजे धन्यवाद संजय, या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।